उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. हो. का बरं उद्धव ठाकरेच्या बाजूने? मग त्याने साथ दिली थी ना आपल्याला. इससे पहले तो कांग्रेस ही अच्छा था। अच्छी थी. हाँ। क्यों? क्योंकि उनके टाइम में कम से कम रोजगार तो थे। रोजगार थी. हाँ, अभी तो रोजगार त्याला है। महाग आता ते घर 4 लाखाचा 5 लाखाचा घर कुठे घेणार आहे ते? त्याच्याजवळ पैसा आहे ते घेणार. मग जास्त विरोधमध्ये म्हणलं तर हो. विरोधमध्ये म्हणलं तर ईडी येईल. काय जास्त सांगता येत नाही ना. नमस्कार, आपण पाहता संघर्ष टीव्ही आणि मी पवन आडे संघर्ष टीव्हीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुसद तालुक्यातील जामबाजार येथे. एका सबस्क्रायबरनी कमेंट केलं होतं की आपण जामबाजारला यावे आणि येथे कमेंट घ्यावे, लोकांची प्रतिक्रिया घ्यावी काय आहेत ते. तर वातावरण तापलेलं आहे मित्रांनो. फक्त 2 दिवस राहिलेले आहेत, वोटिंगला 2 दिवस राहिलेले आहेत मतदानाला. आणि आज काय कौल आहे जनतेची काय प्रतिक्रिया आहेत, कोणाची हवा आहेत, कोण बाजी मारणार आहेत, हे आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत. तर आज आपण बोलूया. सर नमस्कार. लोकसभा निवडणूक आहेत, बोला सर. बोलता येते लोकसभेबद्दल. सर लोकसभा निवडणूक आहेत, आता 2 दिवसात मतदान होणार आहेत. कोणाची हवा वाटते तुम्हाला? कोण येणार, बाजी मारणार? आता काय ते 26 तारखेनंतरच कळणार. आता काय करणार? आता दोन्ही बी सारखेच दिसायले. तर कोण दोन्ही सारखे दिसायले? दोन्ही पक्ष म्हणजे BJP नाही ते शिवसेना. आता दोन्हीपैकी एक कोणीतरी येईलच. हां. पण बाजू कोणाची सक्षम वाटते? कोण येणार? आता म्हणजे असं काही सांगू शकत नाही ना. सांगू शकत नाही. हां. कोण योग्य सरकार कोणाची हवी आहे आपल्याला, काय वाटते? सरकारची आता काय कसं आम्हाला जी बी सरकार येईल ती आपली, हो. पण कामं करा पाहिजे सर्वांना. कोणतरी काम करायला काम करा पाहिजे कोणतरी. आता जे सरकार झाले BJP सरकार, काय योग्य कामगिरी वाटते? काय आम्हाला तर काही काम केलं नाही, त्यानं काहीच दिलं नाही आम्हाला. हो. आम्हाला काय त्यानं बरं केलं असेल, पण आम्हाला कोणता लाभ भेटला नाही आम्हाला. हां, घरकुल देतो, हे देतो, घरकुल म्हणे येतं काय अतिक्रम आहे, असं आहे तसं आहे, त्याचे घरकुल दिले नाही त्यानं अजून. कोणालाच घरकुल दिले? इथं गावामध्ये घरकुलला जामबाजारमध्ये घरकुल त्यानं पूर्ण अतिक्रम म्हणून सांगलं जाईनं. आणि घरकुल आलेले आम्हाला 2 वर्ष झाले, आमचं नाव आलं, सर्व आलं, पण घरकुल कोणाला भेटले नाही. मोदी सरकार तर म्हणते मी खूप विकास केलाय. विकास वाटतंय का? विकास कुठं केला? आम्हाला विकास काय भेटला? विकास दाखवा म्हणा काय आहे ते. आम्हाला तर कोणता लाभ भेटलाच नाही. मग लाभ भेटला तर सांगू लाभ भेटला म्हणून. हां, बाकी काही नाही भ्रष्टाचार तसंच चालू आहे. जे आहे ते जसं आहे तसंच आहे. अच्छे दिन आले की काय? आजचे दिन आलेच ना. आता हे आजचे दिन हो ना. आजचे दिन आहे. आजचे दिन आहे. खराब दिवस कुठं आहे तर चांगले दिवस आलं. हो, हेच अच्छे दिन आहे. हो, मोदीनं सांगलं ना आजचे दिन आहे की अच्छे दिन आले. हो. हो. सर नमस्कार. काय करता आपण? ऑटो चालवताय. हां. का वाटतंय अच्छे दिन आले का? नाही नाही काय म्हणता मग? वाईट दिवस आले आता. कसं काय? वाईट दिवस नाही तर काय हो. काय द्या. गॅस 400 रुपये होता, आता 950 रुपये. आजचे दिन आले ना. हो. हां, मग 80 आपले काय म्हणतात 110 रुपये तेल आहे, खायचं तेल, गोड तेल आहे. पहिले किती भाव होता? 60 रुपये होता, 110 रुपये झाला. आजचे दिन आलेले आहे. मोदींनी सांगितलं होतं या 5 वर्षा अगोदर, अब की बार महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. हो, ते तसं दरवर्षी महंगाई कम केली की वाढली? इलेक्शनच्या वेळी तसेच म्हणते सर्व. कोणी सरकार असं करू तसं करू, नंतर कोणी काही करत नाही. हे उगं बोलायचं आहे. हां, हे पिक्चर बनवतात ते, मग नंतर झाले काय विसरत नाही. पिक्चरच आहे समजा. काय नाही. काका काय सांगत होते? काय सांगत होते? काय सगळी महागाई वाढली, काय रोजगार नाही कोणाला, गरीबाला. काय हे आलं ते म्हणते आम्ही सगळे हे करून टाकू, ते करून. कोणीच काही केलं नाही. आता जामबाजारमध्ये 20 वर्ष झाले तरी घरकुल कोणाला नाही. घरकुल भेटलाच नाही. सगळे खेड्यापाड्यात घरकुलही आले. या गावामध्ये काऊन नाही? जामबाजारात कोणती स्कीम नाही. प्रत्येक गावामध्ये अतिक्रमांकमध्ये घरं भेटायले. जामबाजारमध्ये काऊन नाही? अतिक्रमांकमध्ये काऊन नाही ते आले? याच्या 10 वर्षाखाली त्याने घरकुलं दिले अतिक्रमांकमध्ये. आता काऊन नाही? आता तर चेकच बंद केले. ते हे आणा ते आणा. गरीब लोक खायला महाग हातं. आता ते घर 4 लाखाचा 5 लाखाचा घर कुठं घेणार आहे ते? त्याच्याजवळ पैसा आहे ते घेणार. सरकार 1,20,000 रुपये देते घरकुलसाठी. घरकुल भेटले की काय? जामबाजारमध्ये कोणाला भेटले नाही. घरकुल पण भेटले नाही. याले पण ते तरसायले भेटे, चक्रा मारायले पैशासाठी. पैसे भेटणं ते म्हणते त्याच्याजवळ जा, ते म्हणते त्याच्याजवळ जा. काय आहे
मग मोदी सरकारने जे काम केलंय गोरगरिबांपर्यंत नाही येतं आलेत पोहोचलं नाही. या भागामध्ये गोरगरिबाला काय काम आले नाही. अच्छे दिन आले की काय? नाही अच्छे दिन काचे आले, सगळे पुरे दिवस आहे. मग जे अच्छे दिन म्हणत होते मोदी, काय म्हणू इच्छिता? काहीच नाही, अच्छे दिन आलेच नाही इकडं. कुणी काही नाही, सगळे जाग्यावरच आहे. तिकडे झाले ते सगळे जाग्यावर राहतात, सगळे परेशान राहतात. गुजरातला आले आजचे दिन. हा इकडे काय नाही. महाराष्ट्रामध्ये काहीच नाही साहेब. फक्त बनायच्या गोष्टी आता हे काय, हे तुम्ही रोड बघून घ्या. रोड किती खराब आहे, ते जांबावरून बुधा रोड किती खराब आहे. काहीच नाही, फक्त काहीच चालणार नाही. फक्त मशाल शिवाय काही देणार नाही. फक्त का बरं? नाही ते येणार, त्याला आम्ही चान्स देऊ. चांगला आहे, जवळ काम करते ते. हा संजय देशमुख. हा माणूस चांगला आहे ते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथला माणूस एकच संजय देशमुख. आता बस दुसरा कोणाला द्यायचा नाही. पैसे घिचेचं काही हे नाही. फक्त आम्हाला एकच माणूस आहे आता, संजय देशमुख. संजय देशमुखलाच. नाही तर ईडी येते. मग जास्त विरोध मध्ये म्हणलं तर हो. विरोध मध्ये म्हणलं तर ईडी येईल. हा काय जास्त सांगता येत नाही ना. असं आहे ते. म्हणजे जास्त बोलले तर ईडी हा येईल ईडी समजा. येईल मग. अच्छा 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 अच्छा. म्हणून जास्त बोलू शकत नाही आपण. बघा जनता सुद्धा सांगते की जास्त बोलू शकत नाहीत. एकच सांगू शकतोय, नाहीतर ईडी येईल. हे जनतेचे अजूनही प्रतिक्रिया आहेत. एवढे घाबरलेले आहेत जनता. सर आपल्याला काय वाटतंय? सध्या आता ते हे याचीच लोकांच्या याच्यावरून से ना असं म्हणजे देशमुखाचाच जास्त हे आहे. देशमुखाचेच म्हणजे उद्धव सेना बाजी मारणार. हां हां. उद्धव सेनाच बाजी मारणार. सर आपलं काय प्रतिक्रिया, काय आपलं करता? सर शेतीचे वांद्याचं काम आहे, जरा शेती आहे तिसऱ्या पिढीपासून आपल्याजवळ. हो. आपलं कामच करून नाही राहिलं कोणी. कोणी समज जनता हे साथ नाही देऊन राहिली आपल्याला. आता कोर्टात केस चालू आहे शेतीबद्दल. आपली तिसरी पिढीपासून आपल्याजवळ शेती आहे म्हणून हे काय काम करणं झाले आपली. मग यंदा कोणाला मतदान करणार, कोणाच्या बाजूने राहणार, कोण साथ देणार आपल्याला वाटते? आता आपण अशीच भाषा साथ देऊन राहू. हा? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. हो. का बरं उद्धव ठाकरेच्या बाजूने? मग त्याने साथ दिली ना आपल्याला. त्याने साथ देईल. तर सरांचं सुद्धा उद्धव ठाकरे बद्दल इथे सहानुभूती जास्ती दिसते. सर आपण काय म्हणू इच्छिता, लोकसभेचं काय कवर? विकास चाहिए, विकास। विकास चाहिए, विकास हुआ नहीं क्या? नहीं, कुछ भी नहीं। ये रोड देखो ना तुम कैसा है। तो हाँ यहाँ से तो बहुत खराब रास्ता है। हमको आया 10 किलोमीटर आने को आधा घंटा लग गया। बराबर है, बहुत खराब रास्ता है। 1 घंटा लगता है, 1 घंटा 1 घंटा लग गया जाम आने के लिए। बराबर है। हाँ, विकास बहुत खराब रास्ता है। बहुत खराब रास्ता। सरकार तो बोलती है, मोदी बोलती है विकास किया हमने, बहुत कुछ विकास भी नहीं किया। करे वो। अच्छे दिन आए क्या? अच्छे का है क्या है, हाँ। 40 दिन आ गए। फिर अब की बार वो उद्धव ठाकरे, उद्धव का साथ। अच्छा, यहाँ सभी उद्धव का साथ बोल रहे हैं। मशाल जलेगी आपकी, मशाल मशाल चलेगी, मशाल मशाल जलेगी इस साल? चलेगी। हाँ, अच्छा, सर को बोलेंगे। सर आपली काय प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया तर ही आहे की आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्हा जे आहे महाराष्ट्रात सगळ्यात मागासलेला जिल्हा आहे। अच्छा, बरोबर। कारण कसं आहे, आपल्याकडे रेल्वेची सुविधा नाही, त्याच्यानंतर विमान सेवा नाही, काही नाही। आता मागचे जिल्हे पहा, आपले वाशिम पहा, हिंगोली पहा, किती प्रगत झाली। यवतमाळच्या मागून येऊन आपल्या जिल्ह्यामध्ये काय म्हणजे आहे, प्रत्येक सरकार येऊन गेली, काँग्रेस येऊन गेली, BJP येऊन गेली, पण यवतमाळ जिल्हा हा सर्वात विकास नाही बिलकुल। तुम्ही MIDC पहा, औद्योगिक क्षेत्र काय, तरुणाला काय रोजगार काहीच नाही। काहीच नाही। हे पॉईंट माझे मुद्दे आहे। बरोबर। सरकारशी सहमत का मोदी सरकार, आणि कोणता सरकार योग्य वाटतोय मग विकास व्हायला? समजा मला तर वाटते केजरीवाल। केजरीवाल, यस। मोदी सरकारही नको। का बरं केजरीवाल का योग्य वाटतं? बस का बरं केजरीवाल का हवा आहे? त्यांनी कसं ते म्हणजे IAS ऑफिसर आहे, शिक्षक आहे, आणि दुसरी गोष्ट त्यांनी दिल्लीचा विकास चांगला केला। केजरीवालला तर जेलमध्ये टाकलं याने सरकारने, ईडीने। आता कसं आहे सर, त्याच्यामध्ये राजकीय मुद्दे बरेच आहेत त्याच्यामुळे त्या विषयावर मला बोलायचं नाही। जे लोकांना समजते ते समजते। केजरीवालची कोणती कामे तुम्हाला योग्य वाटतात? त्याने बरेच वीज फ्री दिलेली आहे, त्याच्यानंतर बरेच हॉस्पिटल वगैरे काढलेले आहे, आणि बरेच काम केले त्यांनी दिल्लीमध्ये। केजरीवाल सरकार हो, हीच आपली अपेक्षा। काहीतरी नवीन पाहिजे, बाकी हे तर सगळे सेम टू सेम एका माळ्याची म्हणी आहे एका सगळे। माळ्याच्या म्हणी आहेत। तर सरांनी केजरीवालला साथ द्यायचं ठरवलं आहे। केजरीवाल सारखं सरकार आलं पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे। चला इकडे आपण भेटूया काही सरांशी।
सर नमस्कार. काय वाटतंय, कोणाची हवा वाटते? आम्हाला काही नाही, कोण येईल काय मतलब नाही. मग कोणाला साथ देणार, कोणता सरकार योग्य वाटतं? देणार नाही, मी नोटाचा बटन दाबणार. का बरं नोटाचा का? नोटाचाच दाबणार. का पण एवढा रोष का? नाही, कामाले चांगले केले ना त्याचे. कोणी केलंय काम? सगळे ना. हो सर सगळ्यांशी नाराज समजा. नाही, खुश हो, पण नोटा दाबणार. नोटा दाबणार. सरांनी नोटासाठी सांगितलंय. तो मैं मुसलमान होने के ये वजह से ना मैं ये ठाकरे को पसंद करूंगा, ना मस्जिद गिराने वाले को पसंद करूंगा, ना मस्जिद बनाने वाले को पसंद करूंगा. अच्छा बराबर. ये मेरी इच्छा है. तो इस बार किसको साथ देंगे? इस बार देखेंगे, एक तो बंडल मारेंगे या भी कोई भी 17 उम्मीदवार है ना अपने इसमें पूरे, जो भी समझो हमको पसंद आएगा हम उसको वोट दे देंगे. अच्छा थँक्यू. सर काय भी कहना है, बंडल को मारेंगे बोल रहे. चला इकडे बघूया. सर नमस्कार. काय वाटते, कोणाची बाजू सक्षम वाटते, कोणाची सरकार व्हावी असं वाटते आपल्याला? अब बांटना क्या है, अभी सरकार तो सभी एक ही है, काम कोई नहीं कर रहा है, सब बात ही बता रहा है. बस और कुछ नहीं, जनता को चूतिया बना रहा है. कोणता उमेदवार योग्य वाटतोय आपल्या यवतमाळ वाशिममध्ये? कोई नहीं है. कोई नहीं. क्यों? वोट ही नहीं देना चाहिए. वोट ही नहीं देना चाहिए. क्यों? क्यों, कोई काम नहीं कर रहा है ना. काम नहीं कर रहा. नहीं. यहाँ की नहीं ना. अरे यहाँ का नहीं, देश का आदमी हो. देश का, हाँ, बराबर है. देश का बराबर है. देश का आदमी है, देश के लिए बोलना चाहिए. फिर कौन सी सरकार अच्छी लगती है आपको? इससे पहले तो कांग्रेस ही अच्छा था. अच्छी थी. हाँ. क्यों? क्योंकि उनके टाइम में कम से कम रोजगार तो थी. रोजगार थी. हाँ, अभी तो रोजगार है ही नहीं. मोदी ने तो बहुत कहा था मैं इतना रोजगार दूंगा उतना रोजगार दूंगा, दिया नहीं. नहीं ना, पूरा फेल है. पूरा फेल है. 10 साल में तो मान लीजिए 20 करोड़ नौकरी होना चाहिए था, वो एक भी नहीं है. उल्टा गए हैं. उल्टे गए. बेरोजगार है. बेरोजगार. अच्छा है, इसलिए नाराज है. एकदम. तो फिर कौन सी सरकार चाहिए आपको, ऐसा लग रहा है? अभी फिलहाल स्थिति जो है कांग्रेस ही ठीक रहेगा. कांग्रेस से ठीक है. ये हमारे तो सरकार सर ने कांग्रेस को ही ठीक बोला. सर आप कहाँ के रहने वाले हो? कोलकाता. कोलकाता के. हाँ. तो सर कोलकाता वाले काँग्रेस को ही ठीक बोल रहे हैं ऐसे. सर बोला, कोणाची हवा वाटते, कोणता सर? मशाल. का बरं? कारण की 25 वर्षात कोणत्याही प्रकारचा भावना गवळीनं काम केलेलं नाही, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशालचे उमेदवार संजय देशमुख यांची हवा आहे. हां सर बोला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून संजय देशमुख यांची हवा आहे मशालची. का बरं असं का वाटतं? 25 वर्षापासून भावना गवळी खासदार होती आणि भावना गवळीला पाहिलं सुद्धा नाही. त्यामुळे आम्ही यावेळेस सर्व ग्रामीण भागातून जास्तीत जास्त मताने संजय देशमुख यांनाच निवडून देणार. यांना निवडून. हां. सरकार कोणाची हवी असं आपल्याला वाटतं? सरकार महाविकास आघाडी. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, इंडिया गठबंधन, काँग्रेस, आम आदमी आणि शिवसेना. का बरं असं का वाटतंय? रोजगारासाठी आहे ही सरकार. यांनी महागाई वाढली, सिलेंडरचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले आणि हे विकासावर काम करणारी आहे, लोकशाही वाचवणारी सरकार आहे. लोकशाही वाचव. हा, संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि सरकार निवड जातीवादी सरकार आहे. आपल्याला वाटतंय का संविधान बदलणार 400 जर पार झाले? हो, बदलू शकते. यांचं काय आतापर्यंत बदलतच आले. 400 पार होणार नाही. याच्या पहिले 400 पार झाले होते तेव्हा कोणाच्या राजीव गांधीच्या काळात. त्यामुळे त्याने सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. लोकशाहीला त्याने वाचवलेलं होतं. पण मोदी सरकार ही जुमलेबाज सरकार आहे आणि 400 पार गेल्यावर कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ शकते. संविधान बदलू शकतात. संविधान बदलू शकते, निर्णय बदलू शकते. म्हणून या सरकारच्या विरोधात आम्ही CA-NRC मध्ये जेव्हा लागू केलं त्याच्या सर्व धर्माला हे केलं, फक्त मुस्लिम धर्माला त्याचं प्राधान्य नाही. त्याच्या शीखला प्राधान्य आहे. बाहेरून येणारे जेवढे कम्युनिटी आहे दुसरी, फक्त मुस्लिमला का वगळण्यात आले त्याच्यात? मुस्लिम धर्मासोबत अन्याय सुद्धा करत आहे सरकार. म्हणून आपला रोष आहे. हा रोष आहे. सर्व मुस्लिम समाजाचा रोड आहे. विकास तर यवतमाळ वाशिम लोकसभेत कोणत्याही प्रकारचा झाला नाही. आमच्या पुसद तालुक्याचा रोडसुद्धा पहा तुम्ही, कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. त्याच्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीची सरकार येईल. यावेळेस चेंज करणार. बिलकुल 100%. सरांचं चेंज व्हावा आणि महाविकास आघाडीला साथ देणार असं सांगितलं. काका बोला, काय करताय? बोलो क्या करते? कौन सी सरकार चाहिए? कौन सी सरकार? अपने को कोई भी सरकार है तो अपन तो क्या है. अच्छा, तो यहाँ युवा को सर एक मिनट आप बोले. नहीं बोलते तो यहाँ सभी थोड़ा दूर दूर भाग रहे. काका बोला, काय करताय? आम्ही ऑटो चालवतो. ऑटो चालवताय. मग कोणाची हवा आपल्या यवतमाळ वाशिममध्ये? सध्यात संजय देशमुख. संजय देशमुख. का बरं?
ते कार्यकर्ता चांगला आहे. कार्यकर्ता चांगला आहेत. हो, जवळचा आहे. हो, जवळच आहेत. हो, म्हणून देशमुखची हवा. हो. आपण कुठले इथलेच का? हो, इथले. किती % वोट भेटणार, समजा किती टक्के भेटणार, कोणाला किती भेटणार? इथं तर या एरियामध्ये संजय देशमुखला जास्त. संजय देशमुखच जास्त चालणार. हो. अच्छा, चला. तर ही होती जनतेची प्रतिक्रिया. इथे काही युवक नागरिक आपल्याला भेटले, त्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. सरकारशी नाराज आहेत आणि महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंची इकडे कल आहेत असं दिसतंय. जास्तीत जास्त कौल इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची आहेत आणि सरकार बदललं पाहिजे असं यांचंसुद्धा रोष आहेत असं जामबाजार इथे दिसतंय. जास्तीत जास्त ह्या आपण नागरिकांची प्रतिक्रिया घेतली. काय वाटतंय आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपणसुद्धा आम्ही येऊ शकत नाही आपल्याकडे. ही लाईव्ह जनतेची प्रतिक्रिया होती. आपल्याला काय वाटतंय, आपण कोणाच्या बाजूने आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. कॅमेरामॅन मनीष पवारसह मी पवन आडे, संघर्ष TV, यवतमाळ, वाशिम. धन्यवाद.